नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आव्हाडवा. आज आपण एका सेन्सिटिव्ह टॉपिकवर बोलणार आहोत, म्हणजेच एंडोमेट्रियोसिस. त्याआधी आपण समजून घेऊ की एंडोमेट्रियोसिस म्हणजे नक्की काय. एंडोमेट्रियोसिस म्हणजे एंडोमेट्रियम म्हणजेच गर्भाशयाच्या आतील लेअर, ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो. हाच लेअर गर्भाशया व्यतिरिक्त इतर ठिकाणी वाढू लागणं. यामुळे तीव्र वेदना, सिव्हिअर बॅक पेन, हेवी ब्लीडिंग किंवा पाळीच्या दरम्यान पोटात खूप प्रमाणात दुखणं, पेनफुल इंटरकोर्स किंवा युरिनमध्ये डिस्कम्फर्ट, तसेच हेवी किंवा इरेग्युलर पिरियड्स आणि याचमुळे पुढे इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम, अशा अनेक कंप्लेंट्स एंडोमेट्रियोसिसने सफर होणाऱ्या फिमेल्स घेऊन येत असतात. अनेक फिमेल्समध्ये ही कंप्लेंट दुर्लक्ष केली जाते आणि ही कंडिशन लवकर डायग्नोसिस होत नाही. एंडोमेट्रियोसिस असलेल्या अनेक महिला या दुखण्यासोबत जगत असतात. आयुर्वेद ट्रीटमेंटने हा प्रॉब्लेम फक्त लाक्षणिक बरा न होता मुळापासून दूर केला जाऊ शकतो. योग्य ट्रीटमेंट, काही पंचकर्मातील प्रोसिजर्स आणि योग्य डाएट या कॉम्बिनेशनने सक्सेसफुलरित्या आयुर्वेदाद्वारे एंडोमेट्रियोसिसवर ट्रीटमेंट केली जाऊ शकते. आयुर्वेदानुसार एंडोमेट्रियोसिसचं मुख्य कारण म्हणजे वात आणि पित्त इम्बॅलन्स. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये सतत असणारा स्ट्रेस, इरेग्युलर रुटीन, इरेग्युलर मील टायमिंग्स, मल्टीटास्किंग, भूक तहान दाबून ठेवणं किंवा हॉर्मोनल पिल्स, हे सगळं शरीरातील वाताला इम्बॅलन्स करतं. तसेच मेन्स्ट्रुएशन म्हणजेच पाळीच्या दरम्यान वात दोष हा शरीरात वाढलेला असतो आणि याच फेजमध्ये जर योग्य आराम केला नाही किंवा वात वाढणाऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर हा प्रॉब्लेम वाढत जातो. आयुर्वेदिक ट्रीटमेंट पेशंटच्या प्रकृती, सिम्पटम्स आणि सिव्हिअरिटीवर डिपेंड असते. पंचकर्मा थेरपीजमध्ये बस्ती, विरेचन किंवा रक्तमोक्षण अशा अनेक ट्रीटमेंट व्यक्ती परत्वे किंवा सिव्हिअरिटीनुसार आपण एंडोमेट्रियोसिसमध्ये करू शकतो. त्याचसोबत औषधांमध्ये चंद्रप्रभावटी, रक्तपाचक किंवा कैशोर गुगुळ, गोक्षुरादी गुगुळ या औषधांचा वापर लक्षणानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर एंडोमेट्रियोसिसमध्ये डाएट आणि लाईफस्टाईल देखील महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप घेणं, नियमित रुटीन ठेवणं, जेंटल एक्सरसाइज किंवा सूर्यनमस्कार, तसेच आहारात तिखट, आंबट, खारट गोष्टी टाळणं, खाण्यामध्ये जंक फूड, जास्त सॉल्टी किंवा दही असे पदार्थ टाळणं. एंडोमेट्रियोसिस असलेल्या स्त्रियांनी एवढे बेसिक छोटे बदल जरी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये केले तरी सुद्धा त्यांना नक्कीच फरक दिसून येईल. अशा प्रकारे एंडोमेट्रियोसिस हा आजार आयुर्वेदाद्वारे औषध, पंचकर्म आणि काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स या सगळ्यांच्या सहाय्याने 3 महिन्यात बरा होताना अनेक पेशंटमध्ये बघितला आहे. एंडोमेट्रियोसिसच्या ट्रीटमेंटसाठी योग्य गायडन्स, कन्सिस्टन्सी आणि पेशंट प्रकृतीनुसार प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट अप्रोच यामुळे अनेक महिलांना पेन रिलीफ, रेग्युलर सायकल आणि बेटर क्वालिटी ऑफ लाईफ मिळालेली आहे. त्यामुळे एंडोमेट्रियोसिससाठी फक्त सर्जरी हा एकमेव मार्ग नाही. अशा प्रकारे जर एंडोमेट्रियोसिसचा त्रास तुम्हाला होत असेल तर आयुर्वेदाला नक्की चान्स द्या. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपलं कन्सल्टेशन बुक करा. हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल किंवा तुमच्यापैकी कोणाला जर हा त्रास असेल तर व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.